त्यामुळे मतं खाण्याचं राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचं राजकारण करणं आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी, त्यामुळं माझं मंत्रिपद काय मी तसं सहजासहजी सोडणार नाही आहे. सगळे आम्ही एकत्र आलो तर मी सगळ्यांना घेऊन भाजपसोबत जाईन. मी सगळ्यांना घेऊन सगळे भाजपसोबत गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपले 5-6 खासदार निवडून येतील आणि मंत्रीपदे 2-3 आपल्याला 2 मिळतील. त्यामध्ये मी तर एकटा आहे. पुन्हा बाळासाहेबांना तिथं मंत्री काय करू आपण, तर काय त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. जरी वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा आपण सगळे एकत्र आहोत. आम्ही काँग्रेस सोबतही होतो. रिपब्लिकन पक्षाला स्वतःच्या बळावर सत्ता मिळणं हे दुरापास्त आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला चांगला प्रयत्न केला, सगळ्या जातींना त्यांनी एकत्र आणलं आणि मतं चांगली मिळाली, पण एकही माणूस निवडून आला नाही. त्यामुळे मतं खाण्याचं राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचं राजकारण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण कुठल्या तरी पार्टीसोबत गेलं पाहिजे. माझं बाळासाहेबांना आव्हान आहे की त्यांनी आपण दोघेजण एकत्र येऊया आणि बाकीचे सगळे येतील. मी बाळासाहेबांनी मी जर एकत्र आलो तर बाळासाहेबांनी रिपब्लिकन त्यांनी बहुजन काय आपलं वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी, त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यावं, रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं. मी कुठलंही दुसरं एखादं पद घेण्याची माझी तयारी आहे किंवा त्याने अध्यक्ष व्हावं, मी मंत्री राहतो. त्यांनी जर म्हटलं की मंत्रिपदाचा राजीनामा द्या, त्यांनी जर म्हटलं की मंत्रिपदाचा राजीनामा द्या, जसं आपण म्हणतो बरखास्त करा, एकत्र आल्यानंतर मंत्रिपद मिळवण्यासाठी ऐक्य हवं आहे, ते घालवण्यासाठी ऐक्य असता कामा नये. त्यामुळं माझं मंत्रिपद काय मी तसं सहजासहजी सोडणार नाही आहे. त्यामुळं पण ठीक आहे, जर मंत्रिपदाचा विषय नाही आहे, एकत्र आलं पाहिजे म्हणजे